नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? काळजी घ्या. चला आपण यूट्यूबवरती माय चॅनल, नेम ऑफ चॅनल दॅट इज STJVP या यूट्यूबवर सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर आपल्यासमोर या ठिकाणी या लिस्ट या ठिकाणी आपली येणार आहे. याच्यामध्ये आपल्या वर्षभरातील झालेले कार्यक्रम आपल्याला कधीही आपण पाहू शकतो. प्रत्येक व्हिडिओ पाहायला विसरू नका. कारण की आपल्या शाळेतील आपली एक आठवण या ठिकाणी जपून ठेवली गेली आहे. आजही तुम्ही 5 वर्षांनी 10 वर्षांनी कधीही तुम्ही पाहू शकता. तर चला या प्रत्येक कार्यक्रम पाहायला विसरू नका. तर आपण आपल्या मेन विषयाकडे वळूया. तो म्हणजे या ठिकाणी शासनाने नियमित केलेल्या या लॉकडाऊनच्या काळामध्ये ऑनलाईन पद्धतीने आपण शिक्षण घेणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं या कोरोनाच्या वातावरणामध्ये आपण आपल्या शरीराची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपले हँडवॉश, सोप अँड वॉटर यूज, आय नोज माउथ, देन कवर युअर माउथ, फ्लेक्स्ड एल्बो, टिश्यू पेपर यूज केला पाहिजे. हँडवॉश सगळ्यात महत्त्वाचं आहे. 2 पर्सनमध्ये डिस्टन्स हा 1 मीटर असला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काही तसे सिम्पटम दिसले तर डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट महत्त्वाचा आहे. वेन टू विअर अ मास्क, वेन टू विअर अ मास्क, देन मास्क कुठे टाकायचं आहे, डस्टबिन. हँडवॉश सगळ्यात महत्त्वाचं आहे. ट्रस्टेड सोर्सेस सगळ्यात महत्त्वाचे आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपण या ठिकाणी या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या शरीराची काळजी घेणं अत्यंत गरजेचे वाटते. शासनाचं नियमाचं पालन करा, प्रशासनाने दिलेल्या नियमाचं पालन करा आणि या कोरोनाला आपण लवकरात लवकर कसं संपेल यासाठी आपण आपल्या कुटुंबासहित आपण प्रयत्न करूया. तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या या ठिकाणी आपण विषयाकडे वळतोय तो म्हणजे आपला सब्जेक्ट दॅट इज बायोलॉजी. या बायोलॉजीमध्ये आपण सेकंड पार्ट जो आहे झुलॉजी, आता ह्या 2 वर्षापासून आपण पाहिलं की आता एक पेपर झालेला आहे बायोलॉजी, बॉटनी आणि झुलॉजी. तर त्यातला आपण एक चॅप्टर सुरुवात करतोय. सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो या ऑनलाईन लेक्चरमध्ये. तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या शाळेची ओढ लागली आहे की कधी आपण शाळेत जाऊ. ती आपली शाळा म्हणजे श्री तिलोक जैन सेकंडरी अँड हायर सेकंडरी विद्यालय पाथर्डी. तर सगळ्यात महत्त्वाचं आपण पुढची स्लाईड जो बघणार आहोत ती म्हणजे आपला आलेलं नवीन बुक 12वीचं बायोलॉजी स्टँडर्ड 12, सब्जेक्ट टीचर मी, दॅट इज घोगरे सर. आपलं कंटेंट या समोर दिलेलं आहे बघा. आपला नवीन सिलेबस आलेला आहे, त्याचं कंटेंट मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे. टोटल 15 चॅप्टर आहे. आजपर्यंत तरी त्या ठिकाणी मार्किंग स्कीम अजून आलेली नाही. ज्यावेळेस ती मार्किंग स्कीम येईल त्यावेळेस ती तुम्हाला दिली जाईल. तर या टॉपिकमध्ये आता आपण बघितलंय इथं या ठिकाणी एक 1.5 महिन्यापूर्वी आपण याच्यातले 2 चॅप्टर आपण घेतलेले आहे. तो म्हणजे या ठिकाणी बघा, आता मी दाखवते. याच्यामध्ये आपला झालेला टॉपिक जो आहे तो म्हणजे ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस, हा एक टॉपिक आपला झालेला आहे. त्यानंतर आपला रिस्पिरेशन अँड सर्क्युलेशन हा एक टॉपिक आपण ऑनलाईनमध्ये घेतलेला आहे. याच्यावर आपण ऑनलाईन टेस्ट पण घेतलेली आहे. ऑनलाईन लेक्चर्स पण तुम्हाला दाखवले गेले. त्याच्या नोट्ससुद्धा तुम्हाला प्रत्येक दिवशी पाठवल्या गेलेल्या आहेत. ऑनलाईन टेस्टमध्ये एकूण आजपर्यंत 115 मुलांनी सहभाग घेतला होता. चांगला रिझल्ट दिला. भरपूर मुलांना मार्क्स चांगले मिळाले. त्याच पद्धतीने आपणही आता पुढचं ते टॉपिक शिकणार आहोत. तो म्हणजे की पुढील टॉपिक जो आहे तो आपल्या ठिकाणी घ्यायचा आहे. तो म्हणजे
as per new syllabus, chapter number 2, reproduction in higher and lower animal. My introduction. Then name of chapter, reproduction in lower and higher animal. First point, that is reproduction. Reproduction is defined as biological process of formation of new life from the pre-existing similar life. आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर रिप्रोडक्शनची डेफिनेशन, अनदर डेफिनेशन ऑफ रिप्रोडक्शन, रिप्रोडक्शन मीन्स प्रोडक्शन ऑफ न्यू जनरेशन, न्यू जनरेशन प्रोडक्शन होणे, production of new generation of an individual of a same species, that is reproduction, that it is a biological process formation of new life formed from the pre-existing similar life. It includes, there are two methods. Which method? Number one method, that is asexual, and second, that is sexual reproduction. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण झूम मीटिंग मध्ये याच्यावर आपण डिटेल चर्चा केली आहे. रिप्रोडक्शन म्हणजे काय, असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन ह्या दोन मेथड आपण बघितल्या. त्यामध्ये आपण बघितलं असेक्शुअलचा आपण डिटेल स्टडी केलेला आहे. जेमूल फॉर्मेशन कसं तयार होतं ते पण आपण झूम मीटिंग मध्ये बघितलेलं आहे. त्यानंतर हायड्रा, बडिंग इन हायड्रामध्ये छोट्या बर्डपासून डेव्हलपिंग बर्ड, फुल्ली मॅच्युअर्ड बर्ड आणि एक यंग हायड्रा, म्हणजे पॅरेंटल बॉडीपासून त्या ठिकाणी काय झालेलं आहे की एक यंग हायड्रा या ठिकाणी तयार झालेला आहे. म्हणजे आपण असंही म्हणू शकतो की यंग हायड्रा गेट डिटॅच फ्रॉम द पॅरेंट अँड बिकम अ इंडिपेंडंट न्यू ऑर्गॅनिझम, दॅट इज asexual reproduction. That is budding in hydra is the best example of asexual reproduction. Planaria आपण बघितला. Planaria, it is the best example of regeneration. Regeneration means what? Regeneration means it is ability of an organism to replace, redevelop lost part of the body. That is regeneration is the ability of organism to replace means replace, that is च्या ऐवजी परत रिप्लेस त्या ठिकाणी होतो, रिडेव्हलप होतो. समजा आपण पालाचं आपण एक्झाम्पल घेतलं, पाल त्याची टेल कट झाली की नवीन परत त्या ठिकाणी तयार होत असते. तसं हा ॲनिमल कोणत्याही बाजूनी कुठेही कट झाला तर त्याच्यापासून एक नवीन बॉडी या ठिकाणी तयार होते. दॅट इज एक्झाम्पल, दॅट इज प्लानारिया. चला तर आपण आपला या ठिकाणी सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल या ठिकाणी आपण बघतोय. Asexual means what? That is without fusion and that is without formation and fusion of gamete is also called as a asexual reproduction. But in sexual reproduction, that is formation and fusion of gamete take place. So it is also called as a amphimixis. Then, but in asexual reproduction, there is no meiosis involved. But in sexual reproduction, meiosis is involved. Then it contains there are two main phases. Number one, that is earlier juvenile phase, and second phase, that is reproductive maturity phase. या ठिकाणी earlier juvenile phase means what? काय होते ह्या फेज मध्ये नेमकी काय होत असतं? सगळ्यात महत्त्वाचं, फिजिकल ग्रोथ स्टार्टिंग फ्रॉम द बर्थ. जन्म झाल्यापासून फिजिकल डेव्हलप ग्रोथ होत असते या फेज मध्ये. दे ॲनिमल कॅनॉट प्रोड्यूस सेक्शुअली इन दिस फेज. त्या ठिकाणी तो सेक्शुअली रिप्रोड्यूस करू शकत नाही. तर या ठिकाणी आपल्याला लॅटर ऑन रिप्रोडक्टिव्ह मीन्स व्हॉट? अटेंड युजली फिजिकल ग्रोथ इज ऑलमोस्ट ओव्हर. या ठिकाणी रिप्रोडक्टिव्ह मध्ये फिजिकल ग्रोथ ही अटेंड झाली असते आफ्टर फिजिकल ग्रोथ. देन इट इन्व्हॉल्व देर आर
two important activities. That is, number it involves growth and activity of sex organ. But after a sexual maturity, there are three important terms. Number one, that is pre-fertilization. Number two, fertilization, and number third, that is post-fertilization. Pre-fertilization means what? That is gametogenesis and gamete transfer. Fertilization means fusion of gamete. Fertilization means fusion of gamete and male gamete and female gamete. And post fertilization च्या आधीची स्टेप म्हणजे प्री आणि नंतरची स्टेप म्हणजे पोस्ट थोडक्यात. आणि पोस्टमध्ये काय होतं, फ्युजन झाल्यानंतरची पुढची स्टेप म्हणजे झायगोट फॉर्मेशन अँड एम्ब्रिओजेनेसिस, एम्ब्रिओ डेव्हलपमेंट. तर आता आपल्याला पुढे बघूया ह्युमन रिप्रोडक्शन. ह्युमन रिप्रोडक्शन मीन्स व्हॉट? ह्युमन रिप्रोडक्शन, दे आर ह्युमन आर सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ॲनिमल. इट includes there are different sequential steps. Number one step, that is gametogenesis. What is gametogenesis? That is formation and fusion of gamete, is also called as gametogenesis. Second, insemination, internal fertilization. Internal fertilization means what? Fusion of male gamete and female gamete. Male gamete, sperm. Female gamete, egg. The next step, that is zygote फॉर्मेशन. लास्ट एम्ब्रिओजेनेसिस, जस्टेशन अँड पार्च्युरेशन. या सगळ्या स्टेप आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायच्या आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला पहिली घ्यायची आहे ते म्हणजे गॅमेटोजेनेसिस काय असतं. मग मेल गॅमेट, फिमेल गॅमेट काय असतं? मेल गॅमेट म्हटलं की द मेल गॅमेट that is sperm and egg, both are primary sex organ. Sperm, it is a primary sex organ in male. Egg, it is primary sex organ in female. Then number one, that is number second, that is term organ other than the testes and ovary called as a secondary sexual character in woman. या दोन जर सोडले, कोणते? टेस्टिस. टेस्टिस कोणामध्ये? मेल. ओव्हरी फिमेल. अदर दॅन, हे सोडून बाकीचे जेवढे ऑर्गन्स असतील, कॅरेक्टर असतील, नाव दीज ऑर्गन अदर ऑर्गन्स असतील, तर त्या ऑर्गनला जेवढे हे दोन सोडून, टेस्टिस आणि ओव्हरी सोडून, हे बाकीचे जे ऑर्गन्स आहेत ते सगळे सेकंडरी सेक्स ऑर्गन मध्ये येतात. मग ते मेल असेल किंवा फिमेल असेल. प्रायमरी सेक्स ऑर्गन टेस्टिस इन मेल, प्रायमरी सेक्स ऑर्गन ओव्हरी इन फिमेल. बाकी उरले जेवढे सेक्स ऑर्गन्स असतील ते सगळे सेकंडरी सेक्स ऑर्गन्स असतात. It may be female or male. As male and female, they are externally differentiated by certain specific called, that is secondary sexual character. Secondary sexual character means beard, broadening shoulder, deepening voice. All these are the secondary sexual character. It may be hair on the chest. In male, presence of beard, mustache, hair on the chest, muscular body, enlarged larynx, त्याला ॲडम्स ॲपल म्हणतो आपण. ऑल दीज आर द सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. बट इन फिमेल, what are the secondary sexual character in female? Developed breast, broader pelvis, high pitched voice. All these are the secondary sexual character. सेकंडरी आता या बघा, या स्लाइडमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं प्रायमरी सेक्स ऑर्गन इन मेल टेस्टिस, primary sex organ in female, that is ovary. Other than the sex organ called as a secondary sexual organ, sex organ. And next, that is secondary sexual character. In secondary sexual character in female, in male, यात आपण सांगितले आहे. त्यानंतर आपल्याला मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघायची. ह्या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये बऱ्याच वेळा बोर्ड एक्झामला क्वेश्चन विचारतो, डिस्क्राइब मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. प्रायमरी सेक्स ऑर्गन इन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, that is male gonad. Male gonad or primary sex organ, that is testes. Actually, male reproductive system consists of external genitalia and internal genitalia. External genitalia and internal genitalia means what?
those organs shows externally, it is also called as external genitalia. And those organism which is present inside the male reproductive system, that is internal, that is internal genitalia. Testes testes actually it is present inside, which is covered with scrotum, but in external genitalia includes scrotum and genitalia. तर आपल्याला या ठिकाणी बघता येईल एक्सटर्नल जेना, आता सगळ्यात महत्त्वाचं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम सुरू करण्याआधी आपल्याला एक्सटर्नल जिनाटालिया आणि इंटरनल जिनाटालिया कोणते कोणते आहे हे आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. मग एक्सटर्नल जिनाटालिया जो आहे, एक्सटर्नल जिनाटालियामध्ये काय काय येतं, आता इथं बघितलं आपण ह्या स्लाइडमध्ये आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की एक्सटर्नल जिनाटालिया जे आहे, स्क्रोटम, all these are the scrotum, these are the testes. हा काय टेस्टीज. आणि या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये स्क्रोटम, हा स्क्रोटम आउटसाइडचा स्क्रोटम, देन टेस्टीज, एक्सटर्नल जेनेटालिया, आणि उरले जेवढे जे आहे इथपासून तर आतमध्ये जेवढे पार्ट्स आहे स्क्रोटम आणि पेनिस, या ठिकाणी हे दोन्ही एक्सटर्नल जेनेटालियामध्ये येतात. म्हणजे टेस्टीजचं कव्हरिंग स्क्रोटम, पाउच लाईक स्ट्रक्चर, आणि हा पेनिस, या ठिकाणी हे दोन एक्सटर्नल जिनाटालियामध्ये येतात. आणि इंटरनल जिनाटालियामध्ये काय काय येतं, आता डायग्राममधून आपल्याला पाहायचं काय काय येत असतं इंटरनल जिनाटालियामध्ये. काय काय, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कन्सिस्ट ऑफ एक्सटर्नल जिनाटालिया अँड इंटरनल जिनाटालिया. मग एक्सटर्नल जिनाटालिया इन्क्लूड्स स्क्रोटम अँड नंबर 2 दॅट इज पेनिस. एक्सटर्नल जिनाटालिया आपण बघितलं, आता आपण इंटरनल जिनाटालियामध्ये बघतोय. इंटरनल जिनाटालिया consist of number 1 testes, number 2 epididymis, या ठिकाणी वास डिफरन्शिया आपल्याला शब्द वापरतो, वासा डिफरन्शिया एक असेल तर वास डिफरन्स, आणि दोन्हीमध्ये ही एक वास डिफरन्शिया आणि एक वास डिफरन्शिया दोन्ही काउंट केले तर या ठिकाणी आपला वास डिफरन्शिया आणि याच्यामध्ये आपला पाहायला मिळेल. आता वास डिफरन्शिया, वासा डिफरन्शिया का वापरतो, दो अपेअर असेल तर. टेस्टीज जर बघितल्या तर अ पेअर ऑफ टेस्टीज. इपिडायमिस बघितलं, इकडं पण आहे इकडं पण आहे, अ पेअर ऑफ इपिडायमिस. अ पेअर ऑफ वासा डिफरन्शिया, इकडं पण आहे इकडं पण आहे, वासा डिफरन्शिया. त्यानंतर पुढे गेल्यानंतर या ठिकाणी एक डक्ट दिसते या ठिकाणी, या डक्टचं नाव आहे इजॅक्युलेटरी डक्ट. मी सिक्वेन्स परत एकदा सांगतो. टेस्टीज, वास डिफरन्शिया, सॉरी, testes, epididymis, vas differentia, ejaculatory duct, then these are the urethra. इथपर्यंत काय, हा सगळा युरेथ्रा. काय युरेथ्रा आहे, काही वरती काय आहे, युरिनरी ब्लॅडर. ही युरिनरी ब्लॅडर आहे, युरिनरी या ठिकाणी हा युरेथ्रा आहे. तर असे आपल्याला या ठिकाणी पार्ट्स बघायचे आहे. त्यामध्ये आपल्याला घेता आहे, आपल्याला जो घ्यायचा आहे तो म्हणजे या ठिकाणी नंबर 1 दॅट इज टेस्टीज. आता टेस्टीजच्या संदर्भामध्ये आपण जर बघितलं तर टेस्टीज हा पेअरमध्ये आहे. त्याचं ओरिजिन कसं आहे ते आपण बघतोय. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कन्सिस्ट ऑफ नंबर 1 दॅट इज मेल गोनॅड दॅट इज टेस्टीज. Number 1 testes, a pair of testes, it is the main origin that is mesodermal in origin and formed in the lower abdominal cavity. The location, the main location of testes, that is they are located in pouch, so it is also called as the scrotum. जी स्किन आहे त्या स्किनला या ठिकाणी शब्द वापरला गेला आहे स्क्रोटम. ड्युरिंग अर्ली fetal life the testes develop in abdominal cavity and the latter they descend into a scrotal sac through a passage called as the inguinal canal. Inguinal canal. The main, जर आपण बघितलं तर शेप, आपण आता बघितलं डायग्राममध्ये याचा शेप जर बघितला तर आपल्या या ठिकाणी शेप पाहायला मिळेल, ओव्हल शेप आहे. याची साईज किती आहे ती आपण या ठिकाणी बघतोय. साईज जर बघितली तर ती 4 to 5 सेंटीमीटर लॉंग, 2 to 3 सेंटीमीटर वाईड अँड 3 सेंटीमीटर थिक. हे त्याचं काय आलं मेजरमेंट कोणाचं, या ठिकाणी असणाऱ्या टेस्टीजचं. त्यानंतर आपण
द मेन फंक्शन जर बघितलं टेस्टिसचं, द मेन फंक्शन ऑफ टेस्टिस दॅट इज प्रोडक्शन ऑफ स्पर्म्स. जे स्पर्म फॉर्मेशन जे होत असतं ते आर टेक प्लेस इनसाइड द testes. Sperm formation take place inside the testes. The main function of testes is production of sperm. And then second function, now this testes it secrete a male sex hormone. इथून या ठिकाणी मेल सेक्स हार्मोन या ठिकाणी सिक्रेट केला जातो. In male sex hormone, only one hormone, that is testosterone, and which controls secondary sexual character. So what are the secondary sexual character in male? Beard, then broadening shoulder, deepening voice, mustache. All these are the secondary sexual character. मग ते secondary sexual character कसे डेव्हलप झाले, कोणामुळे तयार होतात, ते कोण याला कंट्रोल कोण करतं, की ह्या टेस्टिस मधून एक हार्मोन या ठिकाणी सिक्रेट केला जातो. नाव दिस हार्मोन, नेम ऑफ द हार्मोन दॅट इज मेल सेक्स हार्मोन टेस्टोस्टिरॉन. अँड नाव दिस टेस्टोस्टिरॉन विच कंट्रोल द सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. म्हणजे आपल्या मेलमध्ये असणारे ब्रॉडिंग शोल्डर असेल, बियर्ड असेल, मुस्टॅकी असेल, ब्रॉडनिंग शोल्डर असेल, डिपनिंग व्हाईस असेल, यांना सगळ्यांना कंट्रोल करायचं काम कोण करतं? दीज आर द दॅट इज मेल सेक्स हार्मोन टेस्टोस्टिरॉन. म्हणजे मेलमध्ये दाढी येणं, त्यानंतर मिशा येणं, ब्रॉडनिंग शोल्डर असेल, व्हाईस असेल, डिपनिंग व्हाईस असेल, हे सगळं कोणामुळं मिळतं या ठिकाणी? त्याला कंट्रोल कोण करत असतं? तर टेस्टिस म्हणून जो हार्मोन सिक्रेट होतो त्याचं नाव आहे टेस्टोस्टिरॉन. आणि हे कडेचं जे आहे या ठिकाणी दाखवलं हे स्क्रोटम आहे. आणि स्क्रोटम हे एक्सटर्नल जिनाटालियामध्ये येतं. द वॉल ऑफ स्क्रोटम अँड टेस्टिस दे आर कनेक्टेड बाय फायब्रोमस्क्युलर बँड कॉल्ड ए थिक फायब्रोमस्क्युलर बँड कॉल्ड एज ए गुबर्नियाकुलम. म्हणजे दोघांमध्ये कनेक्शन आहे. स्क्रोटम आणि टेस्टिस दोघांमध्ये कनेक्शन द्या, त्याला टर्म वापरली गेली आहे गुबर्नियाकुलम. म्हणजे वॉल ऑफ स्क्रोटम अँड टेस्टिस दे आर कनेक्टेड टू इच अदर by a thick fibromuscular band called as a gubernaculum. तर आपण नेक्स्ट स्लाइड कडे जाऊया. तो म्हणजे एक्सटर्नल जिनाट. आता आपण इंटरनल जिनाटालियामध्ये काय काय बघितलं ते पण बघितलं. एकंदरीत आपल्या डायग्राममध्ये एवढं समजलं की एक्सटर्नल जिनाटालियामध्ये स्क्रोटम आणि पेनिस, आणि इंटरनल जिनाटालियामध्ये जी सिक्वेन्स तुम्हाला सांगितली गेली आत्ता, internal genitalia consist of number 1 testes, number 2 that is a pair of testes, a pair of vasa differentia, a pair of ejaculatory duct, then urethra. ओके. अँड ठीक आहे. तर आपण नेक्स्ट पॉईंट आपल्या वळूया. आता आपण टेस्टिस बद्दल बघितलंय. नंबर 1 इंटरनल जिनाटालियामध्ये हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर बघायचं आहे. म्हणजे आपल्याला सेक्शन घ्यायचं आहे. हे टेस्टिस जे आहे ह्या टेस्टिसचं आपल्याला काय घ्यायचं आहे? सेक्शन आपल्या ठिकाणी घ्यायचा. आणि सेक्शन घेतल्यानंतर त्याच्या आतमध्ये आपण जे म्हणतो की स्पर्म प्रोडक्शन कसं होतं याच्यामध्ये, या टेस्टिसमध्ये आपल्याला हिस्टॉलॉजी मीन्स इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स, इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ टिश्यू. याचा आपल्याला सेक्शन घ्यायचं. आणि या सेक्शनमध्ये स्पर्म कसे तयार होतात, व्हॉट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ स्पर्म्स. त्यानंतर हार्मोन काय असतो, की हार्मोन कुठून सिक्रेट केला जातो, फक्त एवढं माहिती ती आतून होतो, नेमकी कुठून होतो आपलं ते डिटेल आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी आपल्याला जो पुढचा मुद्दा जो घ्यायचा आहे तो म्हणजे हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ टेस्टिस. आजपर्यंत आपण इथपर्यंत स्टॉप करूया. नेक्स्ट पिरियडला आपण नक्की भेटू आणि या ठिकाणी हिस्टॉलॉजिकल ऑफ टेस्टिस या टॉपिकवरती आपण चर्चा करणार आहोत. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. आपल्या पुस्तकातून आपण सगळ्यांनी प्रत्येकाने आपला अभ्यास करायचा आहे. आज जेवढं टॉपिक शिकवला आपल्यासमोर पुस्तक ठेवून त्याच्या नोट्स पण तुम्ही तयार करायच्या आहे. तसे मी तुम्हाला या ठिकाणी आपल्या विद्यालयाच्या तुकडी वाईज ग्रुपवरती मी या PDF टाकणार आहे. त्या नोट्स तुम्ही तयार करायचे. आपला वेळ वाया घालायचा नाही आहे, वेळ वाया घालायचा नाही आणि प्रत्येकाने मन लावून स्टडी करायचं आहे. ओके. धन्यवाद सर्व विद्यार्थ्यांचे.